महाराष्ट्रात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकानंतर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड घडली आहे। आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपने खेळी खेळली आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत सोमवारी अभूतपूर्व हाय व्होल्टेज राजकीय नाट्य पाहायला मिळालं। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने 32 सदस्यांचं संख्याबळ सिद्ध करत जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत सोमवारी अभूतपूर्व हाय व्होल्टेज राजकीय नाट्य पाहायला मिळालं। अखेर सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा भगवा फडकला आहे। अवघ्या एका मताने प्रिया शिंदे अध्यक्षपदी आणि राजू भोसले उपाध्यक्षपदी निवडून आलेत। विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत। दरम्यान ही निवडणूक प्रचंड तणाव आणि पोलीस बंदोबस्तात झाली। जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। यात अखेर भाजपला यश आलं असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभवाचा धक्का बसलाय। भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी जिल्हा परिषद आवारात अजूनही गोंधळ सुरू असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना मतदान न करू दिल्याचा आरोप केला जात असून मंत्री शंभूराज देसाई जिल्हा परिषद इमारतीत तळ ठोकून होते। जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या तीव्र स्वरूपाची फोडाफोडी आणि सदस्यांची पळवापळवी पाहायला मिळाली। मतदानाच्या दिवसापर्यंत दोन्ही बाजूंकडून संख्याबळाचे दावे प्रतिदावे केले जात होते। सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिग्गज नेत्यांनी स्वतः कवच बनवून त्यांना सभागृहापर्यंत आणलं। पोलीस प्रशासनाने जिल्हा परिषद परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने छावणीचं स्वरूप आलं होतं। या निवडणुकीत भाजपचं संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांनी आपल्या अचूक राजकीय रणनीतीने अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा मिळवलाय। या उलट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी गटाला केवळ 32 मतं मिळाली, ज्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे। या निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपच्या प्रिया शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तसेच उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे। या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झालं नाही तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचं स्पष्ट झालंय। या निवडणूक प्रक्रियेत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता। राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीने 32 सदस्यांचं पाठबळ असल्याचे दाखवले, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी भाजपने 33 मते खेचून आणत सर्वांनाच धक्का दिलाय। या एका मताच्या फरकाने सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली आणि महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं। या निवडणूक प्रक्रियेत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती। राष्ट्रवादी शिवसेना युतीने 32 सदस्यांचं पाठबळ असल्याचं दाखवलं, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी भाजपने 33 मतं खेचून आणत सर्वांनाच धक्का दिलाय। या एका मताच्या फरकाने सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली आणि शिवसेना आणि राष्ट्रवादींच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं। या निकालामुळे साताऱ्याच्या ग्रामीण राजकारणात भाजपची ताकद वाढल्याचं स्पष्ट झालंय। ऐनवेळी मते कुणाची फुटली आणि कोणामुळे शिवसेना राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला याची चर्चा आता जिल्हाभर सुरू आहे। या विजयाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।